9 न्यूज देख रही हैं आप और मैं हूं आपके साथ प्रज्ञा सिंह। महाराष्ट्र की सियासत में एक अध्याय का अंत हो गया। अध्याय था शिवसेना का, शिवसेना के उन 16 विधायकों का जिसे लेकर एकनाथ शिंदे का गुट और उद्धव ठाकरे का गुट एक दूसरे के खिलाफ खड़ा होता हुआ नजर आ रहा था। कल हर किसी की निगाहें थी महाराष्ट्र पर कि आखिरकार विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर का फैसला क्या आएगा। 16 विधायकों को अयोग्य करार करते हुए क्या राहुल नार्वेकर नजर आएंगे, लेकिन उद्धव गुट की उस याचिका को 105 मिनट तक चर्चा करने के बाद, विचार विमर्श करने के बाद राहुल नार्वेकर ने खारिज कर दिया, जिसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समेत 16 विधायकों को अयोग्य घोषित करने की मांग उद्धव गुट द्वारा की गई। इसी के साथ राहुल नार्वेकर ने यह भी कहा कि शिंदे गुट वाली शिवसेना ही असली शिवसेना है। लेकिन अब आपको ये बता दें कि राहुल नार्वेकर तो अपना फैसला ले चुके हैं, लेकिन क्या उद्धव गुट इस फैसले से खुश है, संतुष्ट है? याद दिला दें कि कल भी उद्धव ठाकरे ने साफ तौर पर कहा था कि अगर राहुल नार्वेकर का फैसला किसी भी तरह के पक्षपात के साथ लिया जाता है तो वो इस फैसले का विरोध करेंगे और सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाते हुए नजर आएंगे। राहुल नार्वेकर के बयान को लेकर क्या कुछ कहते हुए उद्धव गुट के नेता और सूबे के पूर्व मुखिया रहे उद्धव ठाकरे के बेटे आदित्य ठाकरे नजर आ रहे हैं, सुनिए जरा। जो निर्णय आलेला आहे तो निर्णय तुम्ही पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, हे अपेक्षित होतं का? काय घडलं? काय निर्णय काय अपात्र हे अपेक्षित चालू व्हायला एक मिनिट। विधानसभा अध्यक्षांनी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्याच्यानुसार उभाटा गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली नाही, पक्ष प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हटलंय। इथपर्यंत मला महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे, मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे, जास्तीत जास्त बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहे की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे, हे स्पष्ट होईल। पक्ष प्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी घातक बरोबर आहे, पण त्यांचं म्हणणं आहे। एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते, हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतोय असं देखील त्यांचं म्हणणं। मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची, खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण आता जास्ती अपेक्षा ही जनतेकडून। काय 2018 मध्ये जी काही नेमणूक झालेली आहे ती घटनेला धरून नाहीये आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठं अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटना। हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल, इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यादेखत झालं होतं, आपण देखील तिथे होतं। मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे, हिटलरशाही सुरू झालेली आहे। कायदेशीर लढाई लढणार आहात, कायदेशीर लढाई देखा आपने और सुना भी। आदित्य ठाकरे ने अपने बयान में साफ तौर पर कहा कि पक्षपात हुआ है, निष्पक्षता के साथ फैसला नहीं लिया और अब उनका अगला कदम क्या रहेगा। ऐसे में सवाल लगातार ये बनता है कि राहुल नार्वेकर के इस फैसले के बाद क्या वाकई में शिवसेना के अध्याय का अंत हुआ है या फिर एक नई शुरुआत। क्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर के फैसले के बाद एक बार फिर से
शिंदे और उद्धव गुट सुप्रीम कोर्ट में एक दूसरे के खिलाफ शिवसेना की लड़ाई लड़ते हुए नजर आएंगे और सुप्रीम कोर्ट का आखिरकार फैसला क्या रहेगा, ये देखना काफी अहम होगा। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप सभी बने रहे नेक्स्ट 9 न्यूज के साथ।